आणि तो देखील पहिला चेंडू फेकलाय. डॉट बॉल. विकी भोईर क्षमता आहे. तुम्ही पाहताय पृथ्वी 11 धारावे विपक्ष टीम या ठिकाणी खेळत असताना पाहायला मिळते. देविक 11 टेंबिवली या दोन संघाच्या दरम्यान हा सामना चालू आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्यासोबत जोडले गेले आहेत भिवंडी विभागाचा एक गोड बुलंद आवाज मॅन फ्रॉम वाकळण डोंबिवलीचा आवाज सन्माननीय ओमकारजी शेट्टे सर आणि माझ्यासोबत स्कोरच्या भूमिकेमध्ये सन्माननीय अल्पेशजी गायकवाड. कोणती स्पर्धा त्यांच्या शब्दांशिवाय आणि त्यांच्या लेखणीशिवाय शोभणार नाही इतकी दैदिप्यमान सुवर्ण अक्षराने कायमस्वरूपी ते रेखाटली जात आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. येस इट्स अ बाईट बॉल. एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. पुन्हा एकदा हेच ते क्षण म्हणतात ना मित्रांनो की माणसं रात्रीमध्ये स्वप्न पाहतात पण तुम्ही आम्ही सगळ्यांनी ज्या रात्रीसाठी स्वप्न पाहिली ती उद्याची रात्र तुमच्या डोळ्यासमोर येईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. सन्माननीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा विधायक आध्यात्मिक सर्व क्षेत्रामध्ये सर्वोच्चतेचं परिमाण गाठणारं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय बाड्या मामा अर्थात सुरेशजी म्हात्रे साहेबांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा राष्ट्रवादी चषक सन 2022. विकी भोईर भन्नाट वेग आहे आणि निश्चितच आम्ही म्हणतो क्रिकेट हा समजदारांचा खेळ आहे आणि या समजदारांच्या खेळामध्ये तुम्हाला समजदारी करावी लागते. यस आणखी एक बाईट बॉल आणि आपण पाहू शकाल एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाते. टीमची टोटल धावफलकावर बिनबाद. बॅटिंग करत असताना टिंबिवली संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 2 धावा. निश्चितच सुरुवात चांगली आहे. जेव्हा जेव्हा या प्रकारची सुरुवात कोणत्याही कर्णधाराला सातत्याने अपेक्षित असते ती अपेक्षा या ठिकाणी पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच ऑफ स्टंपच्या पुढे अनेक प्रकारचे खेळाडू जेव्हा जेव्हा शफल होतात तेव्हा तेव्हा द ब्रँड ऑफ महाराष्ट्र टेनिस बॉल आणि तो आयडियल आणि आयडॉल कृष्णा लक्ष्मण सातपुते. पण त्यासाठी तुमचा स्टान्स ग्रिप ऑफ बॅट या सगळ्या गोष्टी चांगल्या असाव्या लागतात आणि ते काम या ठिकाणी करावं लागेल. बॅटिंग करत असताना टिंबिवली संघाच्या फलंदाजांना सलामीची जोडी प्रतीक पाटील जो स्ट्रायकिंग एंडवर आहे. 2 चेंडू खेळणा एक सुद्धा धाव नाही आहे. हर्षद पाटील त्याला साथ देतो नॉन स्ट्रायक एंडवर आहे. कमालीचं प्रदर्शन विकी भोईर. क्या बात आहे. काय गोलंदाजी करतायत. याचं नाव आहे कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा शफल झाले. पाठीमागे पाठवलंय चेंडूला. क्या बात आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू मात्र निघून गेलाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये हुई ना बात आ गया मौका झड़ दिया चौका. राष्ट्रवादी चषक सन 2022 आजची सेकंड लास्ट नाईट आणि उद्याची मात्र शेवटची राईट आणि आपण पाहू शकाल उद्याच्या ब्रह्ममुहूर्ताची वेळ तुमच्यासाठी वर्णनीय ठरेल. तब्बल 33 बाईक. जे स्वप्न आम्हाला आयुष्यभर पूर्ण करता येणार नाही ते स्वप्न या अर्ध्या महिन्यामध्ये दिवस रात्रीमध्ये पूर्ण करणारी स्पर्धा आहे राष्ट्रवादी चषक सन 2022. क्या बात आहे. नांडी गुल फुल टॉस दॅट्स कॉल्ड अ क्लीन बोल्ड. आणि निश्चितच अनेक प्रकारचे समालोचक तुम्हाला सातत्याने चांगलं समालोचन ऐकवत असतात मित्रांनो. क्लीन बोल्ड अँड बोल्ड दॅट्स कॉल्ड सम डिफरंट. कोणत्याही गोलंदाजाने चेंडू केला रिलीज. कोणत्याही फलंदाजाच्या बॅट किंबहुना अंगाला ब्रश नव्हता जाऊन स्टंपवर आदळला दॅट्स कॉल्ड बोल्ड क्लीन बोल्ड. आणि कोणताही चेंडू जेव्हा रिलीज केला जातोय तुमच्या अंगाला स्पर्श होऊन बॅटला स्पर्श होऊन जेव्हा मात्र स्टंपवर आदळला जातो दॅट्स कॉल्ड बोल्ड. इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड. विकेटचं पतन. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. समर्पितता म्हणजे क्रिकेटचं दुसरं नाव. भावनाच्या उद्यानातील धुंद धुंद केवढा म्हणजे क्रिकेटचं दुसरं नाव. जेव्हा जेव्हा तुमची सर्व कलात्मकता उंबऱ्याच्या आतमध्ये दडलेली असते ती संपूर्ण कलात्मकता या संपूर्ण जगाच्या समोर प्रदर्शित करायची असते त्यासाठी तुम्हाला एक योग्य प्लॅटफॉर्म निर्माण करावंसं वाटतं. आणि आज मात्र संपूर्ण अंजूर गावाला व्यवस्थापन समितीला मनपूर्वक धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत कारण या खेळाडूंना तुम्ही योग्य प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपस्थित करून दिला. आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आमच्या मुरबाड तालुक्याचा मान अभिमान रामभाऊ दुधाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेबांशी जोडलेली नाळ आहे ते नातं कायमस्वरूपी द्विगुणित होताना पाहायला मिळतं आहे कारण जेव्हा जेव्हा सन्माननीय बाळामामा म्हात्रे साहेब ज्या राजसिंहासनावर विराजमान होत असतात तेव्हा त्यांच्या बाजूला सन्माननीय रामभाऊ दुधाळे साहेबांची खुर्ची सातत्याने उभी असते. इथे मात्र अपील उत्साह अंपायर दाखवत असताना हा चेंडू मात्र डावा स्टंपच्या बाहेर आहे. यस एक धाव मिळेल. नथिंग समथिंग इज बेटर दॅन नथिंग. एक सिंगल तर मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीने टीम देविक 11 टेंबिवली संघाची धावसंख्या धावफलकावर लागत असताना एक गडी बाद. आमचे स्कोरर मित्र सन्माननीय अल्पेशजी गायकवाड
सातत्याने सांगत असताना 7 धावा धावफलकावर. सुरुवात अतिशय हलक्या गतीने आहे. आम्हाला आमच्या गुरुजींनी गोष्ट शिकवलेली आहे. कासव जिंकलं होतं याचं कारण फक्त आणि फक्त सातत्य. धावांचं सातत्य या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम टेंबिवली संघाला. पण एका बाजूला पृथ्वी 11 धारावी संघाचे गोलंदाज. काय गोलंदाजी केली जाते इथे आल्यानंतर. खेळपट्टी पाहणं, संपूर्ण मैदानाचं निरीक्षण करणं, खेळपट्टीवरील प्रत्येक माती आणि माती, खडा आणि खडा या सगळ्या गोष्टींची ओळख करणं आणि त्यानंतर स्वतःच्या कर्तृत्वाला या ठिकाणी थारा देणं. गोलंदाज सज्ज आहे. बडनाट वेग आहे. क्या बात आहे. लेंथ जरी योग्य असली परंतु लाईन मात्र खराब आहे. या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन तुम्हाला सातत्याने जुळवावं लागतं. या स्पाइट बॉल 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने टीम टेंबिवली संघाची धावसंख्या धावफलकावर 1 बाद 8 धावा. प्रयत्न चालू आहेत. थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से समंदर बनता है ना. मराठी पाऊल पडती पुढे. एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न टेंबिवली संघाचा राहतोय. शॉट ऑफ लेंथ इज द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया फॉर द बॉलर आणि ती जागा मात्र गोलंदाजाने निवडलेली आहे. अपील आहे, उत्साह देखील आहे, कॉन्फिडन्स देखील या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. 1 नंबर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 तो देखील 880 चा करंट. धन्यवाद समालोचन कक्ष. तर मित्रांनो आपण बोलूया. तर आज मित्रांनो वाढदिवस आहे सुनील घरत जी यांचे बंधू राहुलजी घरत यांचा आणि बर्थडे सेलिब्रेट केला जाईल. वाढदिवस साजरा केला जाईल. राहुलजी घरत यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस नक्कीच साजरा करण्यात येतोय. तर नक्कीच आमचे डीजे मास्टर जर एखादा वाढदिवसाचा सॉन्ग असेल तर आपण प्ले करायचं आहे. सामना काही सेकंद आणि काही मिनिटे थांबवायचा आहे. तर वाढदिवस इथे साजरा केला जातोय. आज राहुलजी घरत यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस आपण पाहतोय राहुलजी घरत यांचा इथे साजरा केला जातोय. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1981 मध्ये दक्षिण आफ्रिकन जॅक्स रुडोल्फ यांचा जन्मदिवस आहे, ज्याने पदार्पणातच चितगाव कसोटीमध्ये बांगलादेश विरुद्ध 222 धावा ठोकण्याचा विक्रम केला होता. आणि आजच्या दिवशी 1983 मध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाज डॅनियल ख्रिस्टियन यांचा जन्म झाला होता, ज्याने नक्कीच हॅपी बर्थडे टू यू बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. राहुलजी घरत यांचा वाढदिवस इथे साजरा केला जातोय आणि वाढदिवसानिमित्त त्यांना नक्कीच हार्दिक 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 शुभेच्छा. तुम जियो साल साल के दिन हो 50,000 हे आपण पाहू शकता. या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे यांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. मुरबाडचे नगराध्यक्ष आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत. आणि नक्कीच राहुलजी घरत यांचे बंधू सुनीलजी घरत यांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. हे आपण पाहू शकता. बर्थडे सेलिब्रेट केला गेलेला आहे. राहुलजी घरत यांना नक्कीच दीर्घायुष्य लाभो अशी गावदेवी चरणी, आई जगदंबे चरणी आणि एकविरा चरणी प्रार्थना असणार आहे. त्यानंतर आपण मित्रांनो स्वागत सत्कार बोलणार आहोत. तर मित्रांनो आपल्यामध्ये मुरबाडचे नगराध्यक्ष रामजी दुधाले साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. तर या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे आणि सुनीलजी घरत दोघांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मुरबाडचे नगराध्यक्ष रामजी दुधाले साहेबांचा हेतूची सन्मान करायचा आहे. त्यांनी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिले आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. स्वागत सत्कार सन्मान इथे केला जाईल. आज आपल्यामध्ये प्रमुख उपस्थिती आपण पाहतोय. आम्हाला प्रमुख मान्यवर लाभलेले आहेत, प्रमुख अतिथी लाभलेले आहेत आणि भारतीय संस्कृती मित्रांनो आपल्याला सांगते की अतिथी देवो भव. आणि आज हे प्रमुख अतिथी आम्हाला लाभलेले आहेत. मुरबाडचे नगराध्यक्ष रामजी दुधाले साहेब आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावर केतनजी तरे आणि सुनीलजी घरत यांच्या शुभ हस्ते हेतूची सन्मान केला जाणार आहे.
नक्कीच वाढदिवस इथे सेलिब्रेट केलेला आहे राहुलजी घरत यांचा. आज या अंतरिक्ष क्रिकेटमध्ये 2 खेळाडूंचा वाढदिवस मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे होता. कारण आजच्या दिवशी 1981 मध्ये दक्षिण आफ्रिकेन फलंदाज रुडॉल्फ यांचा जन्म झाला होता, ज्याने आपल्या पहिल्याच कसोटीमध्ये चितगाव कसोटीमध्ये बांगलादेश विरुद्ध 222 द्विशतक झलकांचा विक्रम केला होता. आणि आजच्या दिवशी 1983 मध्ये जन्मलेल्या डॅनियल ख्रिस्टियन या गोलंदाजाने नक्कीच आपल्या सामन्यात एका सामन्यात वन डे सामन्यात विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम श्रीलंके विरुद्ध केला होता. हे आपण पाहू शकता. नगराध्यक्ष रामजी दुधाले साहेबांचा हे हेतूची सन्मान इथे केला जातो. या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे आणि सुनीलजी घरत यांच्या शुभ हस्ते मायची उप देणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह नक्कीच हे आपण पाहू शकता. हेतूची सन्मान केला जातोय. शॉल त्यानंतर पुष्पगुच्छ आणि हे आकर्षक सन्मान चिन्ह आपण पाहतोय. विठू रखुमाई भारतीय संस्कृतीचं प्रतीक नेहमीच ह्या स्पर्धेचे आणि त्यांना पंढरपूरची आठवण देत राहील. हे आकर्षक सन्मान चिन्ह देताना या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे आणि सुनीलजी घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण आलात या राष्ट्रवादी चषकाची शोभा वाढवलात साहेब, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनस्वी धन्यवाद. आभार आभार आणि आभार. तर बोलूया लगेच आपण सामन्याकडे. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच सुभाजी धुमाळ साहेब. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. सचिन नाईक गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. राष्ट्रवादी चषक सन 2022 क्रिकेटची दुनियादारी. पुन्हा एकदा ऑन साईडला यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर मिळेल. एका धावेच्या मदतीने बॅटिंग करणाऱ्या टीम टेंबिवली संघाची धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 2 गडी बाद 10 धावा. राष्ट्रवादी चषक तुम्ही पाहिलं असेल हे मैदान. या मैदानामध्ये यश लपलेलं आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला संघर्ष करावा लागेल. ओमकार सर, आम्ही सातत्याने म्हणतो ना की राष्ट्रवादी चषकाची स्पर्धा म्हणजे आज माळ रानावर उमललेली फुलं फ्लॉवर पॉटमध्ये आणावीत आणि त्या फुलांनी खऱ्या अर्थानं दिवाणखान्याची शोभा वाढवावी, इतकी दैदिप्य म्हणता या स्पर्धेला आलेली आहे. लेग ब्रेक बॉल. कारण तुम्ही पाहिलं असेल मेलबॉर्न क्रिकेटचं मैदान, तुम्ही पाहिलं असेल शहीद वीरसिंग नारायण मैदान, तुम्ही पाहिलं असेल PM नरेंद्र मोदी इंटरनॅशनल मैदान. त्या मैदानांवर किती प्रेक्षक मावतात हे आम्हाला माहीत नाही, पण या बाजूला या मैदानाच्या सगळ्या दिशा पाहिल्या तर अनेक प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला सातत्याने उद्याच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. यात तीळ मात्र शंका नाही आहे. नाव बाक टू क्रिकेट. धावसंख्या धावफलकावर 10. भन्नाट वेग. ओव्हरपिच बॉल होता. समोरच्या दिशेला खेळलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहेत. जज करते चेंडू निघून जाईल का? प्रयत्नांची पराकाष्ठा. क्या बात आहे. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन अँड टी फॉर टीम वर्क. इथे मात्र दाखवत असताना फिल्डिंग करणारी टीम पृथ्वी 11 धारावे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या संघासाठी मात्र वाचवल्या. ओमकार सर, वाचवणं गोष्ट गरजेची आहे. जेव्हा जेव्हा जीवन जगाल तेव्हा पाणी वाचवा. जंगलामध्ये आग लागत असेल तर खऱ्या अर्थानं पाणी तिथे मारा आणि झाडं देखील वाचवा. आयुष्यामध्ये पैशाबरोबर माणसं वाचवा आणि गोलंदाजी कराल तर धावा वाचवा. बॅटिंग करत असाल तर फलंदाज आणि विकेट सातत्याने वाचवा. इथे सगळं काही वाचवलं जात आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 2 पुढे सरकताना पाहायला मिळाली. 12 धावांची मोहर आतापर्यंत उमटवली गेली. सुरुवात हलक्या हाताने या ठिकाणी पाहायला मिळते. टेंबिवली संघाची पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत 8 धावा आणि आपण पाहू शकाल 2 विकेट तर गमावल्या टेंबिवली संघानं. दुसरं षटक मार्गस्थ आहे. वर्क इन प्रोग्रेस. सचिन नाईक गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. 4 चेंडू फेकलेत. 4 धावा त्याने देखील या ठिकाणी खर्च केले आहेत. रोशन बाबरे आणि विरेश पाटील. यस, कन्फ्युजन क्लिअर. अंपायर डिसिजन चौकार आहे. या 4 धावा 14 धावा धावफलकावर या ठिकाणी लागत असताना आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीट साऊंड कानावर. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वी कांट क्लॅप विथ वन हँड. म्हणतात ना एका हाताने टाळी वाजणार नाही आहे. एक एक खेळाडूला सातत्याने तुम्हाला तुमचं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. 11 खेळाडूंचा खेळ आहे. 30 चेंडू खेळण्यासाठी आहेत. 2 संधी तुम्हाला या क्रिकेटमध्ये असतात. एक संधी म्हणजे फलंदाजी आणि दुसरी संधी म्हणजे गोलंदाजी. एका स्केलमध्ये तुम्ही चाललात नाही तर दुसऱ्या स्केलमध्ये तुम्हाला सातत्याने तुमचे अश्व दौडून द्यावे लागतील. सन्माननीय रामभाऊ दुधाळे साहेब, मुरबाड तालुका नगराध्यक्ष, आपलं देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि सातत्याने सन्माननीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेबांवर असणारं हे नितांत प्रेम आहे आणि निष्ठा कायमस्वरूपी जिवंत ठेवाल हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतोय. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं देखील राष्ट्रवादी चषक सन 2022च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक आभार. बघता बघता काही मिनिटांचा खेळ समाप्त. 12 बॉलचा खेळ समाप्त आणि 12 बॉलमध्ये बनवल्या टेंबिवली संघानं 3 गड्याच्या मोबदल्यात
फक्त 2 गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. पहिलं षटक राहिलं विकी भोईरचं. पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये 3 वाईड आणि 2 विकेट घेत असताना विकी भोईरनं फक्त आणि फक्त 8 धावा केल्या सक्सेसफुल. आणि त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवणारी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. गोलंदाज सचिन नाईकची फक्त आणि फक्त 7 धावा या ठिकाणी खर्च करत असताना गोलंदाज सचिन नाईक. एकंदरीत 12 बॉलचा खेळ समाप्त. बॅटिंग करणाऱ्या टीम देविकी लेमन टेंबिवली संघाची धावसंख्या धावफलकावर 15. सुंदर स्पर्धा आहे, विलोभनीय स्पर्धा आहे, जितकी प्रसिद्ध तितकी लोकप्रिय स्पर्धा आहे. आज मात्र खऱ्या अर्थानं याच विभागाचा मान सन्मान अभिमान सातत्याने वाढवणारी स्पर्धा आहे. आम्ही सातत्याने म्हणू की अंजूर गावामध्ये असणारी दिवाळी म्हणून गायली जाते कवाली आणि तुमच्या ओठावर सुंदर लाली राष्ट्रवादी चषक. निश्चितच अंजूर गाव आणि अंजूर गावाला खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूंनी सातत्याने ओळख निर्माण करून दिली, आपल्या नावाचा ब्रँड बनवत साता समुद्राच्या पलीकडे टेनिस बॉल क्रिकेट जगताला आपल्या स्वतःच्या खांद्यावर आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर टेनिस बॉल क्रिकेट काय असतो हे ज्या व्यक्तिमत्वाने दाखवलं ते व्यक्तिमत्व सन्माननीय विश्वाजी म्हात्रे आणि त्यांच्या नावाचा स्टँड देखील समोरच्या दिशेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ब्रँड विश्वास म्हात्रे स्टँड. शॉर्ट ऑफ लेंथ इनसाइड एज होती. विकेट किपर त्या ठिकाणी तडफड करतोय. आपण पाहू शकाल चाचपडणं चालू आहे, थोडीशी फंबलिंग होती परंतु पाहू शकाल जान जाय पर पाठीमागे गेंद न जाय. चेंडू अडवलाय. चांगली फिल्डिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. विश्वास मात्रे म्हणजेच फक्त अंजूर नाही, या भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगताला अनेक वर्ष सातत्यानं एक निरंतर सातत्याचं पडलेलं गोड स्वप्न म्हणजे विश्वास सर म्हात्रे, प्राऊड ऑफ अंजूर. आणि या नावाचा जर इतिहास उलगडा पाहिला ना, भिवंडीमध्ये सिटी क्रिकेट नावाचा एक फॉर्मॅट किंवा ग्रामीण फॉर्मॅट अनेक फ्रेंचाईज सातत्यानं स्पॉन्सर करत असतात. मात्र विश्वास म्हात्रे हा एक मात्र असा खेळाडू आहे जो नेहमीच एकाच फ्रेंचाईजसाठी खेळला. ग्रामीण गावदेवी अंजूर आणि सिटी क्रिकेट फॉर्मॅट जर पाहिलं लेजंड ऑफ भिवंडी विलासर पाटील साहेबांच्या चॅलेंज स्पोर्ट्ससाठी, म्हणजे कधीही पैशाचा मोह नाही, भरतीची लाज नाही आणि ओटीचा माज नाही असा टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये पाहिलेला मी एकमात्र खेळाडू आणि त्याचं नाव विश्वास म्हात्रे सर. त्यांच्या नावानं स्टँड फार अभिमान वाटतो. त्या स्टँडकडे पाहिलं ना की लेजंड क्रिकेटरचा सन्मान गावदेवी अंजूर करतं याची एक साक्षी देणारी ती अनुभूती क्षणार्धात मिळते. या ऐकूयात पुन्हा एकदा आपण रमेश शिंदे सरांना. सध्या ऑन स्क्रीन तुम्ही स्वीप पाहता टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये प्रथमच प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. खोलवर टप्प्याचा बॉल, क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा सन्मान वारंवार मित्रांनो केला जातो. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, तर एक म्हणजे गोलंदाजानं फेकलेला यॉर्कर. चर्चा चालू होती ओमकारजी शेट्टी सरांची श्रीयुक्त विशाल म्हात्रे स्टँड, विश्वास म्हात्रे स्टँड. आम्ही म्हणतो ना की ज्या नावामध्ये खऱ्या अर्थानं विश्वास दडलेला आहे, ज्या नावामध्ये विनम्रता दडलेली आहे, ज्या नावामध्ये प्रामाणिकपणा दडलेला आहे, ज्या नावामध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेट दडलेलं आहे ते नाव विश्वासजी म्हात्रे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर लेंथ आणि इथे मात्र फलंदाज सोडतोय क्रीज, खेळपट्टी. बॅट्समन बॅक टू द आउट, विकेटचं पतन. किती चॅलेंज आले, तुफान किती, नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ. अहो गावात शहरात हाय गवगवा, मनात मामाच्या. चला खेळाडू या ठिकाणी पाण्याची मागणी करतायत. पाणी घेऊन जायचं आहे. राष्ट्रवादी चषक सन 2022, 14 दिवस 14वी रात्र आणि खऱ्या अर्थानं उद्याची रात्र आणि उद्याचा दिवस, उद्याचा उगवणारा सूर्य, उद्याचा मावळणारा सूर्य आणि उद्याचा उगवणारा चंद्र आणि उद्याचा मावळणारा चंद्र देखील तुम्हाला पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. मान्यवरांची मांदियाळी VVIP कक्षामध्ये तुम्हाला सातत्याने पाहायला मिळत आहेत. अनेक मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेकडे सातत्याने पहिल्या दिवसापासून पहिल्या रात्रीपासून या ठिकाणी पाहायला मिळाली. हे प्रेम आहे. जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी चषक सन 2022ची आठवण येणाऱ्या काही काळ मर्यादेमध्ये तुमच्या ओठावर सातत्याने येईल ना, तेव्हा आम्हाला देखील मनावसं वाटेल. प्रेमकर भिल्लासारखं बाणावर
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल 6.00 ची सरासरी टीम टेंबिवली संघाने गाठवलेली आहे। अजून 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे। आम्ही सातत्याने म्हणतो ना ओमी सर, हे क्षण जेव्हा जेव्हा डोळ्यासमोर येतात तेव्हा तेव्हा आम्हाला देखील मनावर वाटतं रात्रीच खेळ चाले, अजून माझी आयुष्याची सकाळ बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा प्रकार बाकी आहे। पहिली इनिंग चालू आहे, पूर्वार्ध झालेला आहे आणि पहिल्या इनिंगचा उत्तरार्ध बाकी आहे। खेळ असाच प्रकारे चालू राहील जोपर्यंत 33 बाईकचं प्राइज डिस्ट्रीब्युशन होणार नाही आणि तुम्हा सगळ्यांच्या स्वप्नांची पूर्णता करणारी 14 दिवस आणि 14 रात्र निघून गेल्यानंतर 15वा दिवस आणि 15वी रात्र पूर्ण झाल्यानंतर तब्बल एक स्विफ्ट डिझायर कार कुणाच्या घरामध्ये राहील हे देखील या ठिकाणी पाहावं लागेल। विकी भोईरची 2 षटकं संपली। दोन्ही षटकामध्ये विकी भोईर यशस्वी ठरलाय। आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये विकी भोईर 2 धावा, एकंदरीत 12 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ 9 धावा। इथून मात्र ॲग्रेशन दाखवावं लागेल टेंबिवली संघाला। येणाऱ्या 12 बॉलचा खरपूस समाचार घ्यावा लागेल वेदिक 11 टेंबिवली संघाला। गोलंदाजी मार्कवर भावेश नाईक, पुन्हा एकदा शफल अँड क्रॉस, क्या बात है, बल्ला घुमा, स्टेडियम 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 झुमा, इट्स माइटी आउट ऑफ द पार्क। षटकार माईचा पाझर, मनक मामाच्या मायेचा पाझर, मनक मामाच्या मायेचा पाझर। अरे फ्लावर चेहऱ्याचा फायर, नेता भल्या भल्यानं केलं गार। अरे फ्लावर चेहऱ्याचा थँक यू डीजे। टेंबिवली संघाच्या समोर एक वाक्य मात्र उलगडताना या ठिकाणी पाहायला मिळतंय। 10 दिशा जरी अंधारल्या तरी मात्र उजेड पेरणाऱ्या मशाली अजून कोणाच्या गुलाम राहिलेल्या नाही आहेत आणि ते काम या ठिकाणी टेंबिवली संघाचे फलंदाज यथार्थ करताना पाहायला मिळतात। भावेश नाईकवर पहिल्या चेंडूवर षटकार, वीरेश पाटील आणि सोबत करतोय फलंदाज आदित्य भोईर। यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला वळवले चेंडूला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, हळुवारपणे एक एक पाऊल टाकत पोहोचलेत, फेकी करतील। हो क्या बात आहे, कलेक्शन छान आहे, आनंदाचं वातावरण। आज मात्र खऱ्या अर्थानं दुःखाला टाटा बाय बाय करावं आणि कायमस्वरूपी प्रत्येकाच्या मनामध्ये आनंदाचा आल्हाद निर्माण व्हावा यासाठी ही आयोजलेली स्पर्धा। 14 दिवस 14वी रात्र, उद्याचा 15वा दिवस आणि 15वी रात्र, तब्बल अर्धा महिना आणि या अर्ध्या महिन्यामध्ये तब्बल 33 बाईक आणि एक स्विफ्ट डिझायर कार, या सगळ्या गोष्टींची स्वप्नपूर्णता उद्याच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल। नाव बॅक टू क्रिकेट, गोलंदाज सज्ज, शॉर्ट पिच बॉल, इथे मात्र हाफ ट्रॅकर होता परंतु पाहू शकाल आउट ऑफ द ऑफ स्टंप्स। यस, एक धाव मिळेल। एका धावेच्या मदतीने टीम टेंबिवली संघाची धावसंख्या धावफलकावर लागत असताना आतापर्यंत पाहायला मिळते जिथे अल्पेजी गायकवाड तिथे मात्र सगळं काही परफेक्शन। आणि म्हटलं जातं ना, तुमच्या रक्तामधील कोणतीही गोष्ट सातत्याने क्लास रीतीने पूर्ण केली तो तुमचं खऱ्या अर्थानं करिअर असतो। 26 धावा धावफलकावर। इथे पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला, अलाउंग दी कार्पेट खेळलेत, लॉंग आउटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळतात। तत्पूर्वी रन्स ऑफ कपल 2 धावा मिळतील आणि याच 2 धावेच्या मदतीने टीम वेदिक 11 टेंबिवली संघाची धावसंख्या धावफलकावर लागत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 28 धावा। आदित्य भोईर स्टॅकिंग एंडवर असेल। उर्वरित प्रत्येक चेंडूचा मी तर म्हणेन समाचार घ्यावा लागेल, प्रत्येक चेंडूची चिरफाड करावी लागेल, प्रत्येक चेंडूची MRI करावी लागेल, प्रत्येक चेंडूचं ऑपरेशन करावं लागेल। प्रत्येक चेंडू आणि सीमारेषा, प्रत्येक चेंडू आणि पार्किंग लॉट, प्रत्येक चेंडू आणि आउट ऑफ द पार्क, प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेरची जागा, प्रत्येक चेंडू हेअर हॉस्टेस, प्रत्येक चेंडू ढगांमधला लपंडाव प्रत्येक चेंडूला दाखवावा लागेल, तेव्हा मात्र धावा बनतील, धावा बनवाव्या लागतील। शॉर्ट पिच बॉल, इथे मात्र पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट खेळलेत, डीप मध्ये 2-2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठलाग करत असताना एकच सिंगल धाव मिळेल। 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0, क्रिकेटमध्ये 1 ला महत्व आहे आणि ती 1 धाव घेताना या ठिकाणी टीम टेंबिवली संघाचे खेळाडू आदित्य भोईर संघाचे संघनायक आहेत आणि आपण पाहू शकाल संघाच्या संघनायकांची जबाबदारी काय असते। स्टार्किंग एंड बरोबर पाहू शकाल वीरेश पाटील स्ट्राइक केली, रोटेट, एक सिंगल घेतली, धावसंख्या धावफलकावर 29 स्कोर बोर्ड। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्या बात आहे,
परफेक्ट यॉर्कर लेनचा बॉल आणखी एक पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा गोलंदाजाने खेळपट्टीचं निरीक्षण करावं आणि अचूक लेनचे चेंडू फेकले जावेत ना, तेव्हा तेव्हा सातत्याने आपल्या खेळाडूच्या चेहऱ्यावर स्मित असे असतं. त्याच्या पाठीमागे फक्त आणि फक्त संघर्ष, आणि तो देखील पूर्णत्वाकडे नेणारा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी सहज क्या बात आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये होईना बात, मोके पे छक्का. भारी वागणं त्याचा हायफाय. गुंदवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. गुंदवली गावचे सुमित म्हात्रे युवा नेत्याला तोडच नाही. दादाचा स्वभाव न्यारा, त्याला मानतही गाव लोक सारा. गोर गरिबांचा सहारा, आला चमकून कोहिनूर हिरा. आई दादाचा स्वभाव न्यारा, त्याला मानतही गाव लोक सारा. यस ऑफिशियल या चेंडूचा निर्णय कळवायचा आहे. यस षटकार. निश्चितच 4 षटकांचा खेळ समाप्त. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 24 बॉलचा खेळ समाप्त. देविक 11 टेंबिवली संघाची धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 35 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. जेव्हा जेव्हा या प्रकारचे फटके पाहायला मिळतात ना, तेव्हा तेव्हा अल्पेजी गायकवाड, जंगली शेर मुंबईचे किरण पॉलरची आठवण या ठिकाणी खऱ्या अर्थाने जिवंत होते. शेवटचं षटक मार्गस्थ प्रशांत नाईक गोलंदाजी मार्गावर सज्ज. पहिलाच बॉल कमरेच्या खालोकार राहिला. क्या बात आहे. जबरदस्त चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. इथून मात्र प्रत्येक चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजाला स्टान्स बदलावा लागेल. क्रिकेटमधील जेवढी क्षेत्र तुमच्या भात्यामध्ये तेवढी या ठिकाणी वापरावी लागतील. 5 चेंडूचा समाचार घेऊन सन्मानजनक स्थिती निर्माण करावी लागेल. आत्तापर्यंत 35 धावा. शाळेच्या विद्यार्थ्याला एवढे गुण आवश्यक आहेत, परंतु खेळण्यासाठी आणि हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला ही धावसंख्या मित्र म्हणेन पुरेशी नसेल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. इथे मात्र परफेक्ट वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. थोडीशी लाईन अँड लेंथ खराब आहे. या सीटचा वाईट बॉल. 1 धाव मिळेल. 36 धावा धाव फलकावर लागत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मी तर म्हणेन अजूनही धावांची ट्रॅफिक जमा होणं गोष्ट गरजेची आहे. एका बाजूला जबाबदारी खांद्यावर आहे वीरेश पाटील आणि संघाचे संघनायक आदित्य भोईर. 3 चेंडू खेळले, 3 धावा त्यांच्या देखील नावावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. प्रशांत नाईक सज्ज आहेत. फुलटॉस स्वीट साऊंड ब्रेड अँड बटर बॉलची संधी. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. क्या बात आहे. ऍक्शन देन रिॲक्शन. जितक्या ताकदीने खेळाल तितक्या ताकदीने जेल पकडला जाईल. कॅचेस इन द मॅचेस. फलंदाज बाद. निश्चितच सन्माननीय बाळामामा म्हात्रे यांचं या ठिकाणी सुमधुर संगीत डीजे मास्टर आपण ऐकवलं. गेलेल्या प्रत्येक माणसाच्या उंजळीमध्ये फुलाची पाकळी नाही तर कायमस्वरूपी फुल ठेवणारं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थात बाळामामा. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्येला थोडासा स्वल्प विराम लागलाय. पुसून टाकावा लागेल, पर्याय नाही. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. सातत्याने फुलटॉस फेकले जात आहेत, परंतु व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. आणि जिथे जिथे बदल तिथे तिथे सातत्याने जग तुम्हाला डोक्यावर घेईल. कारण म्हटलं जातं ना, बदलणाऱ्या जगासोबत तुम्हाला बदलायचं आहे. जर तुम्ही बदलला नाहीत तर अँड्रॉइडच्या जगामध्ये तुमचा नोकिया झाला म्हणून समजा. बदल निसर्गाचा नियम आहे.
तो अनपेक्षित नव्हता, अपेक्षित व्हावा याचसाठी केला अट्टास. राष्ट्रवादी चषक प्रत्येक क्षण आपल्या सर्वांच्या खेळाने गोड व्हावा. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. धावसंख्या धावफलकावर 38. सुंदर वातावरण आणि या संपूर्ण वातावरणाचे आपण सर्वजण साक्षीदार होतात. सर्वांचे मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा शपल क्रॉस झाले होते, ऑन साईडला खेळलेत. बॉटम एंडचा छान वापर केलाय, टॉप एंडचा देखील मिश्रण केले. चेंडू मात्र निघून गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. बेचाळीस धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. जवळपास 1:15 अर्थात 1:15 वाजलेला आहे. तरी आमच्या प्रेक्षकांची वर्दळ सातत्याने या ठिकाणी पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता, अक्रॉस द लाईनने खेळण्यात आला. ऑन दी कार्पेट मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक फंबलिंग होते, चाचपडणं चालू आहे म्हणून म्हटलं जातं ना, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. 2 धावा मिळतील आणि आज 2 धाव्यांच्या मदतीने टीम टेंबिवली संघाची धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लागत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. सातत्याने मानस आणि धाडस ठेवावं लागेल फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचा. गोलंदाजामध्ये मनामध्ये फक्त एक इच्छा आहे, डॉट बॉल फेकणं किंबहुना विकेट घेणं. या सगळ्या गोष्टींचं संमिश्र मिश्रण म्हणजे क्रिकेटचा खेळ. आभासी दुनिया म्हणजे क्रिकेटचा खेळ. क्रिकेटचा खेळ खेळत असताना तुम्हाला सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेन्शन, सी फॉर कस्टमर फोकस, ई फॉर एज्युकेशन अँड टी फॉर टीम वर्क, टॅलेंट अँड टेम्परामेंट या सगळ्या गोष्टींना पुरेपूर उतरवावं लागतं. तेव्हा क्रिकेटचा CRICKET क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट हा खेळ टेनिस बॉल क्रिकेटचा सातत्याने शोभून दिसेल. याच शंका नाही. जाऊ मॅचच्या दिशेने. शेवटचा बॉल शिल्लक. निश्चितच हा बॉल मी तर म्हणेन पुन्हा एकदा फेकावा लागेल. वाईट बॉल. 1 धाव मिळेल. 1 धाव 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाते आणि इथे मात्र सुवर्णाक्षर सजले गेलेत. सन्माननीय LPG गायकवाड सांगत असताना धावसंख्या धावफलकावर 45 धावा. राष्ट्रवादी चषक संपूर्ण व्यवस्थापन समिती आपलं सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. इथे आल्यानंतर ओमकारजी शेट्टे यांचं मिळालेलं प्रेम, सन्माननीय सिद्दीकजी भावे यांचं देखील मिळालेलं प्रेम आणि संपूर्ण अंजूर गावाचं मिळालेलं प्रेम. इथे ओव्हरपिच बॉल, स्टँड अँड नो डिलिव्हर. क्या बात आहे, वेल स्टॉप. जबरदस्त कॅच. पकडलाय जेल. फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवर विकेट अँड विकेटचं पतन. पुढच्या मॅचचा टॉस आपण करूयात. विलासमोती राहणाल आणि पाटील वॉरियर्स 444 अर्नाळा. पाटील वॉरियर्स 444 अर्नाळा या 2 टीमच्या कॅप्टनमध्ये केला जाईल टॉस आणि या सामन्याचा टॉस मी करतोय. विहान एंटरप्राइजेसचे ओनर आदरणीय तेजस शेठ टरे त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तर तेजस दादांना रिक्वेस्ट आहे आपण या आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. टीम आहे अर्नाळा आणि पाटील वॉरियर्सला फाईट करेल विलास मूर्ती. दोन्ही कॅप्टनचं करूयात आपण हार्दिक स्वागत. अर्नाळा टीमचे कॅप्टन आणि राहणाल टीमचे कॅप्टन चिराग पोहोचला. अर्नाळाचे कॅप्टन देखील येतात. मान्यवरांची आपण काही क्षण वाट पाहू. वेलकम. एका बाजूला पालघर जिल्ह्यातील टीम अर्नाळा, अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ देखील आहे आणि त्याच विभागातनं मोठी स्वप्न उराशी बागून ही टीम आज भिवंडीमध्ये दाखल झाली आणि प्रत्येकाला आपल्या खेळानं त्यांनी मनमोहित केलं. तर दुसऱ्या बाजूला बिग बर्ड ऑफ राहणाळ चिराग माईचा संघ आहे. तर या तेजसदादांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. पुन्हा एकदा कॉईनबद्दल माहिती देतो. बाळामामा किंवा राष्ट्रवादी असं कॉल करायचं. कॉल करतील कॅप्टन. अर्नाळाचे जे आपले गेस्ट आहेत चिरागनं त्यांना दिला हा मान. राष्ट्रवादी की बाळामामा? राष्ट्रवादी असं कॉल आहे आणि आल्या मात्र बाळामामा.
तर तेजस दादांचं करूयात आपण आभार आणि रिक्वेस्ट आपण विराजमान व्हा. टॉस जिंकलाय चिराग माईनं. चिराग वेळ आता अशी आहे की डिसिजन यांना फार महत्त्वाचा, कारण जर आता निर्णय बॅटिंग घेत आहे, काही रन्स कमी आल्या तर बॅटिंग का घेतली, फिल्डिंग घेतली तर रन जास्त खर्च झाला तर फिल्डिंग का घेतली. मग आता क्रिकेटमधली चर्चा फार का झाली असेल. अर्नाळ्याचं क्रिकेट टू पाहिला पाटील वॉरियर्स टीमचं, त्यामधनं आता काय गेम प्लॅन आहे, टीमनं काय चर्चा झाली आहे की टॉस जिंकला तर चिराग निर्णय काय घेणार. फिल्डिंग 5 ओव्हरची मॅच आहे. अर्नाळा टीम समोर अतिशय चांगला आणि आयडल क्रिकेट त्यांनी खेळलंय, तर त्या टीमला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. अर्नाळ्याची तर बॅटिंग लाईन फार चांगली आहे, कारण की त्यांचे ओपनिंग पेअर्स एकदम डिस्ट्रक्शन प्रमाणेच खेळतात, त्याच्यामुळे जितक्या कमी धावा असतील तितका रोखण्याचा प्रयत्न असेल. पण आतापर्यंत त्यांनी अनेक वादळ पाहिली असतील. आता जे वादळ समोर येणार आहे त्या चिराग माई नावाचं, भिवंडीतील एक असा गोलंदाज ज्यानं स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक देखील गाजवलं नक्षी 11 संघाच्या माध्यमातून, तोच आपल्या सोबत आहे. नेहमीच चांगली कामगिरी त्यानं केली आहे, या मॅचमध्ये देखील तीच अपेक्षा असेल. ऑल द बेस्ट करूया चिरागला. अर्नाळ्याचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. कसं वाटलं भिवंडीमध्ये येऊन. खरं तर इथलं जे ॲटमॉस्फिअर आहे, पालघरचं क्रिकेट फार मोठं, नो डाऊट ॲट ऑल. त्या विभागामध्ये अनेक मात्र टीम्स आहेत, टुर्नामेंट चांगल्या होतात. मग भिवंडीमध्ये आल्यानंतर ह्या क्रिकेटमधलं जे वातावरण आहे कशा प्रकारे तुम्ही एन्जॉय केलं. झाले 3 दिवस आम्ही हे क्रिकेट खूप एन्जॉय करतोय. इकडची मजा जी असते क्रिकेट खेळण्याची, रात्र दिवस क्रिकेट अप्रतिम आहेत. ऑर्गनाईजबद्दल बोलायचं झालं तर खूप मजा आली. इथल्या पब्लिकना ना तुम्ही जेव्हा जेव्हा चांगलं खेळलात आम्ही पाहिलं सातत्यानं की तुम्हाला मोटिवेट केलं. चांगलं खेळलात तरी ते मोटिवेशन मिळतं. आता जवळजवळ 2-3 सामने खेळून इथपर्यंत आलात. आता इथनं बाईक्स किंवा कार्स फारशा दूरच नाही आहेत, सगळं काही जवळजवळ वाटतं आहे. टॉस गमावला, बॅटिंग करायची. ॲज अ कॅप्टन का माइंडसेट टीमकडनं काय अपेक्षा ठेवतोस की 5 ओव्हर बॅटिंग करायची, 5 षटकामध्ये समोर राहणाऱ्या काय फरक पडतोय. आपण चांगला खेळला तर रन्स बनणार, मग त्या रन्स किती हवा ज्या सेकंड इनिंगमध्ये डिफेंड करताना इझी जाईल. आम्ही कमीत कमी 60+ धावा करण्याचा प्रयत्न करू. आमची बॅटिंग लाईन सगळ्याच्या सगळे बॅट्समन आहेत. ज्याला कोणाला पण संधी मिळेल त्यांनी नक्कीच चांगलं करावं अशी अपेक्षा करतो. भरपूर दूरवरून आलात, इथनं परतीचा प्रवास सहजासहजी कुणालाही मान्य नाही आहे आणि मोठी स्वप्नात तर मोठा खेळ देखील व्हावा या शुभेच्छा आपण देऊ. अर्नाळ्याच्या कॅप्टनला आपण या विभागामध्ये आलात आणि भिवंडीमध्ये सहभाग नोंदवलात त्याबद्दल आपल्या मनपूर्वक आभार. कोणी कुठेही जाऊ नका, पाहत ऐकत राहा. तुम्हाला सगळ्यांच्या मनावरती हृदयावरती अधिराज्य गाजवणारं नाव सुरेश म्हात्रे बाळा मामा, त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ केतनजी तरे आणि सुनीलजी घरात यांनी पुरस्कृत केलेली टेनिस बॉल क्रिकेट जगताची एक नामांकित क्रिकेट स्पर्धा NCP ट्रॉफी 2022. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी टिट फॉर टॅट. यावेळी मात्र चांगली वापसी करताना गोलंदाज आपण पाहतोय. एक तुमारी कमारी आपल्याला पाहायला मिळते. लक्ष आपण पाहतोय 46 धावांचं. पृथ्वीराज धारावे जो नक्कीच केतनजी तरे यांचा संघ आहे, ज्यांच्या सुपुत्राच्या नावाने हा संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये कुठेही हा संघ याच नावाने आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी धारावे संघाने पहिल्या इनिंगमध्ये केली होती आणि काय झेल पकडले गेले होते. यावेळी सुरेख चेंडू पूर्णपणे बुंधा हाताळला होता. आपण पाहतोय पूर्णपणे बीट करतोय, 4ही मुंड्या चित केलं होतं या चेंडूवर ते गोलंदाजाने फलंदाजाला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज प्रतीक पाटील P1चं पहिलं षटक हाताळतोय. षटकार खर्च केल्यानंतर काही वापसी ओमकार केलेले प्रतीक पाटील याने. षटकारानंतर कमबॅक फार चांगला झाला. फटका चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि फिल्डिंग थोडासा प्रयत्न अपुरा पडला आणि बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर येतोय चौकार. आपण एक सन्मानासाठी वळतोय व्यासपीठावरती, ज्यांनी आजचा दिवस या स्पर्धेसाठी आपल्याला दिला. शहापूर या विभागातनं येऊन आज ज्यांनी भिवंडीकरांची मनं जिंकली असे टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक लोकप्रिय समालोचक, जे कीर्तनकार आहेत, व्याख्यानकार आहेत, छत्रपतींचा धगधगता इतिहास आणि वारकरी संप्रदायाचा पूर्ण जो लेखाजोखा सातत्यानं जनतेपर्यंत पोहोचवला जातो.
असाच एक आवाज आणि त्यांचा करतोय आपण हा शुभ सन्मान. आपण वळूयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी केतनजी तरे आणि सुनीलदादा घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर लगेचच ते कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आपल्यासोबत जॉईन होतील या मॅचचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. सुभाष धुमाळ आपण सत्कार कंप्लीट करा. मॅच सुरू आहे. धुमाळ सर. धुमाळ सर सन्मान कंप्लीट झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे स्कोर कार्डवरती 16. पहिलं षटक प्रतीक चौथे, दुसरं घेऊन आला सोहम पाटील. ओव्हर नंबर 2 सोहम पाटील तयार होतं. बॉलिंग ट्रॅक वरती लक्ष या मॅच मध्ये 46 धावेचं. उर्वरित चेंडू शिल्लक 24 आणि धावा आवश्यक जिंकण्यासाठी त्या म्हणजे 30. पृथ्वी 11 दारावे या टीमला दैविक इंटरप्राइजेस टेंभिवलीच्या विरुद्ध. केतनजी तरे पुरस्कृत पृथ्वी 11 दारावे मागचे अनेक वर्ष या नावानं एक वेगळाच धूमधडाका घातलाय. रायगडचं क्रिकेट, नवी मुंबईचं क्रिकेट, भिवंडीचं क्रिकेट सातत्यानं या टीमनं पाहिलंय. रायगडचं गाजवलंय, बदलापूर कर्जतचं गाजवलंय, नवी मुंबईचं सातत्यानं गाजवत आली आहे. आता भिवंडीचं ड्रीम अजूनही मी म्हणेल टीम मचिंद्र स्मृती दारावे अर्थातच पृथ्वी 11चं बाकी आहे. यावर्षी ते या हंगामात पूर्ण केलं जाणार का? सजासजी सोपं नाही आहे. समोर टीम दैविक इंटरप्राइजेस. टेंबिवली ऑन साईडला फटका फसलाय. टेंबिवली खेळती आहे, कॅच टिपली जाणार. फिल्डिंग या टीमची ओळख आहे, हा स्ट्रॉंग झोन आहे आणि या मॅच मधली सगळ्यात मोठी गोल्डन विकेट भावेश नाईकची मैदानातनं होतीये बाहेर आणि 16 धावेचं योगदान देत तब्बल 3 मोठे फटके, 3 निर्धाव आणि तब्बल आपण पाहिलं 7 बॉलमध्ये 16 रन्स करून फलंदाज परतलाय भावेश नाईक. तर वळूया आपण स्वागताकडे. डीजे आपल्याला असं थांबवतो मी. आपल्यामध्ये नक्कीच आज पाहायला मिळालं ते शहापूरचे एक समालोचक रमेश शिंदे सर आणि त्यांचा हेतूची सन्मानित केला जाईल. या स्पर्धेमध्ये नक्कीच खरं तर त्यांना समालोचन करण्याची इच्छा होती आणि त्यांची इच्छा आमच्या आयोजकांनी पूर्ण केलेली आहे. एक युवा समालोचक आहेत, अतिशय सुरेख समालोचन त्याचं आज संपूर्ण दिवसामध्ये आपण ऐकलं होतं आणि त्यांचा हेतूची सन्मान केतनजी तरे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते व्हाईस ऑफ शहापूर रमेश शिंदे सरांचा सन्मान करायचा आहे. हे आपण पाहू शकता. रमेश शिंदे सरांनी आज अतिशय सुरेख समालोचन या स्पर्धेमध्ये केलेलं आहे. नक्कीच चांगलं समालोचन पाहायला मिळालं आहे आणि प्रथमच नक्कीच त्यांच्या जोडीला समालोचन करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली होती. टॅलेंट या नावामध्ये रमेश शिंदे महाराज या नावानं खरं तर त्यांचा आदर सन्मान सातत्यानं केला जातो. व्याख्यानकारत, कीर्तनकारत आणि समालोचन क्षेत्रामध्ये देखील तितकंच समाजापर्यंत आपल्यामध्ये जे ज्ञान पोटॅन्शियल त्यांचं ते पोहोचवण्याचं काम करत असतात. त्यांचा सन्मान गेलेला आहे आणि नक्कीच त्यांना या स्पर्धेविषयी नक्कीच त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. काय अनुभव आला या स्पर्धेमध्ये? गेल्या नक्कीच जर बघितलं तर 14 दिवसापासून दिवस रात्र स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी समालोचन करताना कसं वाटलं?
निश्चितच या ठिकाणी तमाम अंजूरकरांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करेल. आणि विशेष म्हणजे गेली 14 दिवस आणि 14 रात्र सुभाषदादा धुमाळ सर नाव ऐकलं होतं पण कधी भेट देखील झाली नव्हती. पण आज भेटल्यानंतर असं वाटतं की इंद्रानं बोलवावं आणि गंधर्वानं धावत यावं, इतकी ही अजोड नाती या ठिकाणी या स्पर्धेची आहेत. आणि निश्चितच निशब्द व्हावं असं देखणं नियोजन आहे. मी तर म्हणेन जिल्ह्यात नाही, देशात नाही, तर अखंड जगभरात असं नियोजन, हे लाख मोलाचं नियोजन अंजूरकरांनी या ठिकाणी केलं आहे. हॅट्स ऑफ सन्माननीय सुरेजी म्हात्रे साहेब अर्थात बाळ्या मामा. निश्चितच दरवर्षी त्यांच्या घरी मी शिवरात्रीला कीर्तन करतो आणि वारंवार जाणं असतं आहे. कायमस्वरूपी बाळ्या मामा देखील आमच्या घरी अनेक वेळ आलेले आहेत आणि अतिशय जवळचं नातं आहे. आमचे छोटे बंधू देखील त्यांच्या ऑफिसमध्ये आहेत, त्यांचे PA म्हणूनच काम करत आहेत. बाळ्या मामांना धन्यवाद देईल आणि निश्चितच तमाम व्यवस्थापन समितीला या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करेल. लाख मोलाची स्पर्धा आहे आणि उद्याच्या दिवसासाठी, उद्याच्या रात्रीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद रमेशजी शिंदे यांचा आवाज आपण संपूर्ण दिवसाचा ऐकत होतोय. तर वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. फर्स्ट स्लिपला फ्लाइंग स्लिपला अडवल्या बॉल, त्या ठिकाणी मेथी एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत. 1.4 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 20 धावा, अजूनही 26चा प्रवास बाकी आहे. मजा येणाऱ्या मॅचला टेंबिवली खेळतीये. दुसऱ्या बाजूला आहे पृथ्वी लवन धारावे, केतनजी तरे आणि सुनील दादा खरत यांच्या सौजन्याने क्रिकेट स्पर्धा. रुकना में आता नहीं और झुकना कभी हमने सीखा नहीं. आणि राष्ट्रवादी चषकाचं स्वप्न सत्यात साकार होत असताना पहिला बॉल सिंगल, सेकंड बॉल विकेट, तदनंतर सेकंड आणि सिंगल, तदनंतर डॉट बॉल. चांगली बॉलिंग केली आहे या ठिकाणी सोहम पाटील या गोलंदाजानं. फुल टॉस बॉल स्लॅश केला, कापला बॉल, चालला डी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं. फिल्डर फार वेगानं पोहोचलेत, थोडासा वेळ लागलाय आणि रन्स मिळालेत त्या ठिकाणी 2 आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतंय. टीमची टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळतीये. पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 8 धावा झाले, 24 विकेट गेली आहे. 1 विशाल भोईर 22 धावा झालेत. विशाल भोईर आणि सचिन नाईक मैदानावरती बॅटिंग करतोय. अजूनही 18 चेंडू आणि पृथ्वी 11 धारावे संघाला गरज हा सामना जिंकण्यासाठी, ती म्हणजेच तब्बल 24 धाव संख्येची उर्वरित 3 षटकांमध्ये. टीम हडल या ठिकाणी कॉल करण्यात आली आहे. हासनी दाखवे मॅन फ्रॉम कर्नाळा, 12 पाड्याचे भावी राजकीय युवा नेते आपल्यासोबत tenniscricket.in माध्यमातून ॲज अ ऑफिशियल स्कोर. आणि पूर्ण tennisballcricket.in ची टीम या ठिकाणी सज्ज आहे आणि खेळतीये टीम पृथ्वी 11. त्यामुळे लक्ष लागलं अंजूरकरांचं कशा प्रकारे हा संघ मैदानावरती कामगिरी करणार. रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात, कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येतं, पण अश्रूला बाहेर येण्यासाठी मनाला जखम व्हावी लागते. अनेकांच्या जखमा या स्पर्धेमध्ये सातत्यानं पाहायला मिळालेत. मात्र या स्पर्धेचा शेवट उद्याच्या रात्रीमध्ये कोणाच्या नावावरती जाणार, कोणती टीम हिस्ट्री क्रिएट करणार, रेकॉर्ड कोणाच्या नावावरती लिहिला जाणार. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील स्विफ्ट अर्थातच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट प्रथमच मालिकावीर कार कोणाच्या गावी, कोणाच्या घरी पार्किंग लॉटमध्ये दिसणार, जी अभिमानानं मिळणार. कारण ही कार अशी आहे ना केतन दादा, सुनील दादा, जरी ती स्विफ्ट आहे मग ती 8 लाखाची आहे, 10 लाखाची, काय फरक पडतोय. ती जर तुम्ही ऑडी आणि मर्सडीच्या बाजूला जरी उभी ठेवली ना तर पहिले लक्ष ना या कारकडे जाणार. कारण ही मेहनतीनं कमवून 128 टीम, असंख्य सारे हजारो खेळाडू त्यामधून जाणारा त्या प्लेयर्सच्या नावावरती, म्हणजे त्या मर्सडीच्या आणि ऑडीच्या किमतीला फिकी पाडणारी ही स्विफ्ट डिझायर कार कोणता खेळाडू मेहनतीनं आपल्या घराच्या पार्किंग लॉटमध्ये लावणार. आणि ते सगळं काही उद्याच्या रात्रीमध्ये कोडांची उत्तरं तुम्हाला सापडणार. NCP ट्रॉफी 2022 अंतिम रात्रीत लेंथ बॉल होता, पडल्यानंतर ऑफस्टिकच्या काहीसा बाहेर आणि अंपायरचा इशारा आलाय व्हाईट बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती आलेत काळूराम मडवी. या बॉलर्सनं यांना फार चांगली कामगिरी केली आहे, फार चांगला बॉलर आहे. आणि समोर आहे सचिन नाईक, कॅप्टन कूल. वॉट बॉल, पहिला पडल्यानंतर बाहेर, दुसरा पडल्यानंतर आत. मग सचिन नाईक तितकाच शार्प आहे. एखाद्या सुरीला धार नसली ना तिची किंमत कचरा कुंडीमध्ये जाते. मग तीच जर सुरी शार्प असेल
तिचं काम होतं. अगदी तसं शार्प ब्रेन आहे सचिन नाईकचं. पहिला बाहेर वळायला सोडू दिलं, दुसरा आतमध्ये आला, त्याला स्लॅश केलं, डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं एक सिंगल आणि स्ट्राईक एंडवरती इन्व्हाइट केलं फलंदाज विशाल भोईरला. ओव्हर द विकेट. शफल झाले विशाल. अर्ध्या विकेटवरचा बॉल होता, पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल भोईर ही इज ऑन फायर नाउ. इट्स बिग हिट. होतोय बोलबाला. सुरेश मात्रे बा मामा, केतनजी तेरे आणि सुनीलजी खरं त्यांनी देखील तेच सांगितलं ना, मुझे नाम चाहिए ना हमें इनाम चाहिए, हमें तो बाला मामा से सजा हुआ ये प्यारा भिवंडी शहर और ये एनसीपी ट्रॉफी का आयोजन चाहिए. आणि अगदी त्यांच्या स्वप्नातली क्रिकेट स्पर्धा आज तुम्ही पाहताय. हे फक्त पहिलं पर्व आहे, अभी तो आगाज. सिर्फ जब तक लढेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. आणि अगदी ड्रीम टुर्नामेंट एनसीबी ट्रॉफी 2022 तुम्ही एन्जॉय करताय. आणि धावफलकावरती धावा षटकारांना फार वेगानं पुढे सरकलेत. स्कोर जाऊन पोहोचला 33-0. उर्वरित आता चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी 16 आणि 16 चेंडू 16 धावेंची गरज बॅटिंग करणाऱ्या पृथ्वी 11 धारावे टीमला. येणाऱ्या 2 षटकांसाठी नक्कीच आपण इन्व्हाइट करू सुभाषजी धुमाळ सरांना. धावफलकावरती धावा 30 रन बॉल पाहिजे ही मॅच. इथनं कशा प्रकारे कावराम गोलंदाजी करतील. सुरुवातीचे 2 बॉल फार सुंदर होते, त्यानंतर वापसी केली जाणार का प्रतीक पाटील आणि त्याच्या टीमच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. सुंदर बॉल. एक हार के बाद हमारे जज्बात यूं बिखर गए जैसे रेत बिखरी और रेगिस्तान में, मगर हमने अभी हार नहीं मानी क्योंकि हमें पता है सबको उड़ा ले जाऊंगा अपने इस हौसलों के तूफान में. ते करणार का टीम दैविक इंटरप्राइजेस टेंबिवली. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. बॅकफूटला येऊन कट करण्यास भाग पाडलं. फर्स्ट स्लिपला डायरेक्ट हिटचा प्रयत्न असफल. सचिन नाईकची विकेट त्या ठिकाणी धोक्यात होती. ही विकेट जर या क्षणाला जरी आली ना तरी टेंबिवली म्हणेल गेम ऑन मॅच अभी ऑन. सोडायचं नाही, सामना लढायचा आहे. मागचा डॉट, नंतर एक सिंगल. म्हणजे आता जर समीकरण पाहिलं तर येणारे चेंडू 14, धावा आवश्यक जिंकण्यासाठी 15. सेकंड स्पेलमध्ये कोणताही गोलंदाज नाही आहे. 3 षटकं 3 विकल्प तुम्हाला पाहायला मिळाले. प्रतीक, त्यानंतर सोहम, त्यानंतर काळूराम मडवी हा गोलंदाजी करतोय या मॅचच्या दरम्यान. 40+ बॉलर आहेत, अनुभव फार मोठा आहे. सुंदर बॉल, मात्र जो टप्पा हवाय ना तो सापडत नाहीये, त्यामुळे जो स्विंग निघतोय तो रिटर्न क्रीजच्या बाहेर आणि एक्स्ट्राच रन खर्च होत आहेत. पुन्हा एकदा रन बॉल. सूरज मडवी, विकी मडवी आणि बनी राहुल आणि त्याचबरोबरीनं कुमार दादा यांच्याकडून ऑल द बेस्ट टीम टेंबिवलीला. खोलवा टप्प्याचा बॉल. ओव्हर द बॉल रेट. टेंबिवली खेळतीये लॉंग ऑफला फील्ड, म्हणजे एकच रन मिळणार. या टीमची स्ट्रेंथ आहे, त्यांची फिल्डिंग. एका सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरकत आहे. टीमची टोटल स्कोरकार्डवरती या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 33. 33 धावा, 13 चेंडू आणि अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी 13 धाव संख्येची. कावराम मडवी. खोलवा टप्प्याचा बॉल विशाल भोईरसाठी. बाडांपाडमध्ये होता, समोर ड्राईव्ह केला. एक जी सिंगल येते ना ती आनंद देऊन जाईल केतन दादा तरे यांना, कारण त्यांनी देखील ड्रीम पाहिलाय की आज पृथ्वीच्या नावानं उतरवलेली टीम पूर्ण हे मैदान गाजवावी, उद्याच्या रात्रीमध्ये जल्लोष करण्याची संधी मिळावी. आणि अगदी सध्या तसंच काही सुरू आहे. आता लेस दॅन रन बॉल, कारण जिथे सिंगल होती तिथे डबल्स खर्च झाली. 12 चेंडू 11 रनची गरज. ड्रीम्स आर नॉट वॉट यू सी इन स्लीप, ड्रीम्स आर थिंग्स विच डू नॉट लेट यू स्लीप. स्वप्न ती नाही ती तुम्ही झोपेमध्ये पाहता, ज्या स्वप्नांसाठी तुम्ही कष्ट करता आज त्या स्वप्नांच्या मागे तुम्हाला धावायचं आहे. 12 बॉल 11 रनची गरज. रोखल्या जाणार का या चौथे षटक कोण टाकणार त्यासाठी चर्चा विनिमय त्या ठिकाणी टेंबिवली टीममध्ये सुरू आहे. आणि अजूनही या मॅचमध्ये भरपूर काही बाकी आहे. एक छोटासा ड्रिंक ब्रेक मैदानावरती सुरू आहे
आणि समीकरण मात्र थोडंसं सोपं वाटू लागलं कारण 9 विकेट्स हातामध्ये आहेत. मग आता टेंबिवली इथनं वापसी करू शकती है. एक चांगलं षटक त्या टीमला हवा है. हौसलों के आगे कभी कोई पर्दा नहीं होता, कड़े परिश्रम का कोई विकल्प नहीं होता, दिल में हो जज्बा कुछ कर दिखाने का तो जलते दिए को भी आंधियों का कभी डर नहीं होता, जलते दियो को भी कभी आंधियों का डर नहीं होता. वादला सापडली हे नाव रे, आता प्रतीक तू किनारी लाव रे, असं सध्या तरी टेंबिवली गाव म्हणत असेल. ओव्हर नंबर 4 आणि बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय हर्षद पाटील, मिस्टर गेम चेंजर ऑफ टीम टेंबिवली. बॉलिंग युनिट मधला हा एक असा प्लेअर आहे, अनहोनी को होनी धोनी. मात्र इथे सगळं काही अशक्य जिथे वाटू लागलंय तिथनं कमबॅक करणार का, चाहूल विजयाची विकेटची मिळवून देणार का गोलंदाज हर्षद पाटील. पहिलाच बॉल हर्षदचा पडल्यानंतर आतमध्ये आलाय, बीट करून गेलाय, त्या ठिकाणी फलंदाज आला, चेंडू जातो डॉट. 11 बॉल 11 रनची गरज. 6 सुपर ओव्हर्स आतापर्यंत पाहिलेत. कदाचित ती मॅच त्या दिशेने घेऊन जाणार का टीम टेंबिवली. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगेल का. मैदानाच्या आत जिंकणं आणि हारणं त्यामधलं अंतर. नाव त्याचं सचिन नाईक. वेल बोल्ड पडल्यानंतर टॉस झालाय. फलंदाज झाला. जी अपेक्षा होती की सहज मी ढकलू शकेल, कुठेतरी एक सिंगल मिळू शकेल, त्या अपेक्षेपेक्षा जास्त उसळी आणि आता चेंडू डॉट. समीकरण बदललाय. 10 बॉल जिंकण्यासाठी 11 रनची गरज. मोठा फटका मागच्या 2 डॉट बॉलचा दबाव कमी करण्यासाठी की सिंगल. फ्रस्ट्रेशन फार मोठं असतं. ऑन साईडला खेळलेत, फिल्डर आहेत, स्क्वेअर ऑफ द विकेट. एक सिंगल मिळते. प्रतीक पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. थ्रो जोपर्यंत कॅरी केला जाईल. एकच धाव आली आहे. गेम चेंजर असं सहजासहजी कुणाला म्हटलं जात नाही ना. अगदी हर्षद देखील आता तेच सांगतोय की माझ्या नावापुढे आता जे एक टायटल मी कमवलंय, जे एक स्लोगन पुढे लागलंय, ते आता मला टिकवायचं आहे. आणि सध्या 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव हर्षद पाटीलनं खर्च केली आहे. स्विच हिटचा प्रयत्न सक्सेस झालाय. जर तुम्ही फिरकीपटू आहात तर डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर बनतो. जिथे चान्सेस बनतात विकेटच्या, थर्डमॅनला मात्र त्या ठिकाणी गॅप होता आणि तिथनं चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. हा येतो चौकार, सो दबाव कमी करेल. 8 चेंडू आणि 6 रनची गरज. चेंडू 6 रनची गरज. जगन्नाना बिलॉंग फ्रॉम मांडा, त्यांची देखील टीम या टुर्नामेंटमध्ये खेळली आणि येणाऱ्या काही दिवसांमध्येच त्यांची देखील क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मांडेकर चषक, त्यांना देखील देऊयात आपण ऑल दी बेस्ट. ऑन साईडला स्वीप केला, मिस टायमिंग मड विकेटला विकेट. फलंदाज बाद होतोय, लागतोय धक्का. नंबर 2 आणि समीकरण जुनी बाकी या. मॅच स्टील नाव बॅलन्स. 7 बॉल 6 धावेची गरज विजयासाठी. जनतेच्या मनातला एकच राजा, उभा पाठीशी आमच्या खंबीर. तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. अगदी बरोबर. प्रत्येकाच्या गोरगरिबाच्या मदतीला हाकेला धावून येणारं नाव म्हणजेच ग्रामीण सम्राट सुरेशजी म्हात्रे, अर्थातच बाळा मामा साहेबांचं. उर्वरित 7 बॉल 6 रनची गरज. 7 चेंडू 6 धावा. कितनी भी दलदल हो जिंदगी में, पैर जमाए रखना, चाहे हाथ खाली हो जिंदगी में, लेकिन उसे उठाए ही रखना. कौन कहता है चलने में पानी रुक नहीं सकता, अपना हौसला बर्फ जमने तक बनाए रखना. ते करायचं शेवटच्या बॉल पर्यंत. टीम दैविक इंटरप्राइजेस टेंबिवली आणि टीम पृथ्वी 11 धारावे संघाला. बॅकफुटला येऊन स्लॅश केला. डी बॅकवर्ड पॉइंटला फुल सेट. एक सिंगल मिळणार. यस, थ्रो. वॉट कलेक्टिंग प्रतीक पाटील. सगळं काही या खेळाडूमध्ये. 6 बॉल
5 धावेची गरज. अंतिम ओव्हर पर्यंत जाऊन पोहोचला सामना. कौतुक करेल गोलंदाज हर्षद पाटीलचं. मात्र विशाल भोईरच्या बॅटमन आलेला एक स्विच हिटचा चौकार. त्यानंतर दबाव पुन्हा एकदा टेंबिवलीवरती आला. त्यामुळे सामना अजूनही सोपा. 6 बॉल 5 रनची मॅच. कदाचित डगआउट इथनं टेन्शनमध्ये असेल कारण इथनं 6-15 असत्या. तर धारावीला माहिती आहे की आपण फ्री आहोत. इथनं ही मॅच आपला एक बॅट सहज जिंकून देईल. अशा काही मॅचच्या हिस्ट्रीज आहेत. धारावीला माहिती आहे या कंडिशन्सला कुछ भी हो सकता है. या घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. चांगलं संगीत तुम्ही ऐकता. आमचे डीजे रॉकर्स वेदांत फ्रॉम अंजूर. 6 बॉल 5 रन. फिल्डिंग सेट केली जाते. 4 षटक 4 विकल्प आणि शेवटचं षटक पुन्हा एकदा कावराम मडवीच्या हातामध्ये. अनुभव त्याच्यावरती ठेवला विश्वास. टीम टेंबिवलीनं हर पल तेरा ही नाम होगा, तेरे हर कदम पे दुनिया का सलाम होगा, मुश्किलों का सामना हिम्मत से करना मेरे भाई, देखना एक दिन ए वक्त और ए दुनिया तेरे गुलाम और तेरे सलाम के सामने झुका होगा. 6 बॉल 5 रन. टेंबिवली की धारावे, पृथ्वी 11 की दैविक इंटरप्राइजेस. पहिलाच बॉल बॅकफुटला येऊन खेळले. फिल्डर आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षण फार चांगलं. टेंबिवली एक अशा मैदानावरती सराव करते ज्यावेळी मी फर्स्ट टाइम टेंबिवलीच्या मैदानावरती कॉमेंट्री केली असं वाटत होतं की षटकार फारच दुर्मिळ असतील. लॉंग डिस्टन्सवाली बाउंड्री, आउटफील्डमध्ये अनेक साऱ्या डिफिकल्टीज, मग त्या कंडिशन्सला देखील ही टीम किती क्वालिटी क्रिकेट खेळते. आज त्याचा फायदा त्यांना सातत्याने सरळ सपाट मैदानांवरती होतोय. 5 बॉल 4 रन. चर्चा करतो प्रतीक कावराम मडवी आपल्या टीमच्या लेजंड प्लेयर्ससोबत. स्पेशली राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये त्यांनी त्यांच्या या मुख्य प्लेयर्सला इन्व्हाइट केलं आहे आणि अशा कंडिशन्सला जर ही मॅच त्यांना जिंकून दिली, नो डाऊट ॲट ऑल या NCP ट्रॉफीच्या 14व्या रात्रीतला अजून एकही असा जो सितारा सापडला नाहीये तो मिळेल कावराम मडवीच्या नावानं या NCP ट्रॉफी 2022ला. मात्र हार मान्य नाहीये. पृथ्वीला मंदारावे टीमला. मैदानाच्या आतमध्ये सचिन नाईक, विकी भोईर ही जोडी खेळतीये. बॉल तयार आहे. कावराम मडवी बॉलिंग ट्रॅक वरती. 5 बॉल 4 रनची गरज. फटका ऑन साइडला खेळायचा होता. हीच तर चर्चा सुरू होती कॉमेंट्री बॉक्समध्ये. विकी भोईर 2 ते 3 बॉल जर खेळला मॅच कदाचित फिनिश किंवा कदाचित डिफिकल्टीज वाढतील. पहिला बॉल तर डॉट आलाय आणि अडचणीमध्ये आता दोन्ही टीम्स आहेत. सिंगल डबल चौकार षटकार, डॉट बॉल विकेट या गोष्टींची चर्चा मैदानावरती सुरू. 4 बॉल 4 रनची गरज. व्हॉट अ मॅच. काय फाईट देतीये टीम टेंबिवली. कावराम मडवी हा फुल टॉस व्यवस्थित बॅटवर नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर एंडला झालाय. ओव्हर थ्रो देखील झालाय. 2 रन्स मिळालेत आणि अंपायरचा इशारा येणं बाकी. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल जले पे नमक. स्कोर इज लेवल. 4 बॉल 1. आता कुठेतरी स्माइल परत आली, अन्यथा काही काळ गायबच होती. कारण माहिती होतं 4 बॉल 4 रनची मॅच हे क्लायमेट टेन्शनचं होतं. जरी रात्रीची वेळ आहे, वातावरण शांत आहे, मॅच मात्र गरम होती. मात्र या व्हाईट बॉलनं झालेली चूक आणि त्यानंतर आलेला धावा 2 एक्स्ट्राज सगळं काही बदललंय. स्कोर इज लेवल. कदाचित ज्या गोलंदाजानं ओव्हर नंबर 2 मध्ये 6 रन खर्च करत एक विकेट घेतली होती, मग फास्टर बॉलर होता, त्याला का आणलं नाही. एखादा बॉल बॅटच्या रडारमध्ये मॅच फिनिश होणार होती. फिरकी पट्टीला आणलं. भरपूर साऱ्या टीम्स आहेत रन बॉल ज्यावेळी डिफेंड करायचे असतात मोस्ट ऑफ तुमच्या फिरकीपट्टूकडे जातात आणि इथे कावराम मडवीकडे अनुभव होता. निर्णय फार चांगला होता कॅप्टनचा. 4 बॉल 1 रन. लाईन आता पाहावी लागेल. डावा स्टिकच्या बाहेर नाहीये की आहे. यस नाहीये. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन झाली आहे. ॲट जिंकला सामना पृथ्वी 11 धारावे टीमनं आणि हार्ड लक या ठिकाणी म्हणावं लागेल टीम दैविक इंटरप्राइजेस टेंबिवली क्रिकेट संघाला. वळूया आपण लगेचच पुढच्या मॅचकडे. एका बाजूला 444 पाटील वॉरियर्स हा संघ इन ॲक्शन असेल. पालघर जिल्ह्यातनं ही टीम तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातील विलासमती राहणार हा एक दर्जेदार संघ इन ॲक्शन. दोन्ही टीम लाईनअप्स करा. त्यानंतर हे मैदान तुम्हाला सोडायचं. कॉमेंट्री बॉक्समधनं सरळ आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचसाठी. पवार दीपावं त्या ठिकाणी जे या स्पर्धेचं अट्रॅक्शनचं एक झूम सेंटर आहे आणि तिथनं दिला जाईल